मित्रांनो, आपला देश कुठल्या दिशेला चाललाय या विषयावर बोलणं म्हणजे खूप मोठा विषय होऊन जाईल. पण आपला महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललाय यावर मला थोडंसं बोलावंसं वाटतं. म्हणजे काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती, की काहीही झालं तरी चुकीच्या गोष्टींविरोधात आपला मराठी माणूस आवाज उचलायचा. एकत्र उभे राहायचे. त्यामागे कुठली सत्ता किंवा कुठला पक्ष असं नव्हतं. पण आता काहीही घडलं तर ते कुणी केलंय हे पाहिलं जातं. म्हणजे जर एखाद्या नेत्याने एखादी चूक केली आहे किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने एखादी चूक केली आहे, तर तो कोणत्या पक्षाचा आहे हे ठरवलं जातं आणि त्यानंतर त्या विरोधात बोललं जातं किंवा त्या विरोधात बातम्या दिल्या जातात. मिसिंग लिंकचं तिथे दरड कोसळली ते झालं, समृद्धी महामार्गावर खड्डे पडले ते झालं, मोठे-मोठे रोडवर तडा गेल्या ते झालं. इथे आमच्या मुरबाडच्या इथे सुद्धा तडा गेली रोडला. ते झालं. यावर कोणीही बोलायला तयार नाहीये. किती लोकं ॲक्सिडेंटमध्ये स्वतःचा जीव गमावतायत त्यावर बोलायला सुद्धा कोणी तयार नाहीये. राम मंदिर म्हणजे रामाच्या घरात आपण बोलू शकतो जेव्हा चोरी झाली त्यावर सुद्धा कोणी बोलायला तयार नाहीये. म्हणजे एखाद्या पक्षाला आपण किती पाठीशी घालावं हे आपण एकदा पाहिलं पाहिजे. बरं, हे जे आपले मराठी काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, तर हे मराठी इन्फ्लुएन्सर्स काय सिद्ध करायचा प्रयत्न करतायत हे मला कळत नाहीये. म्हणजे मुद्दा आता कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचूक यांनी नीट पेपर लीक झालं त्या विरोधात आंदोलन उभं केलंय. तर त्या आंदोलनाविरोधात बोलण्यासाठी काहीही कुठलेही लॉजिक लावून त्यांना अँटी नॅशनल बोलतायत. सोनम वांगचूक यांच्यासारख्या माणसाला हा मराठी माणूस प्रदीप अँटी नॅशनल बोलतोय. अरे, आपलं ज्ञान किती, आपल्याला येतंय किती, पण इन्फ्लुएन्सर आहेत तर ते चांगल्या वेने केलं पाहिजे. सोनम वांगचूक जर अँटी नॅशनल असतील असं तुमचं म्हणणं आहे, मग तुम्ही देशभक्त कोणाला म्हणाल? त्या कॉन्ट्रॅक्टर्सला देशभक्त म्हणाल का, ज्यांनी रोडला खड्डे पाडलेले आहेत, त्यांच्यामुळे ब्रिज पडतायत, त्यांच्यामुळे शाळा आता धड चालू नाही आहेत, मराठी शाळा बंद पडतायत, त्यांना तुम्ही देशभक्त म्हणाल का? आपला रुपया दिवसेंदिवस पडत चाललाय, त्यांना तुम्ही देशभक्त म्हणाल का? याला जबाबदार कोण आहे या विरोधात कोणीही बोलायला तयार नाहीये. मग माझं असं म्हणणं आहे की इन्फ्लुएन्सर किंवा जर आपण पॉलिटिक्सवर बोलत असू किंवा जर आपण न्यूज देत असू तर आपण एकदम बॅलन्स्ड राहिलं पाहिजे. कुणा एकाच्या बाजून बोलायला नाही गेलं पाहिजे. तिथे जी हंगर स्ट्राईक चालू आहे त्या हंगर स्ट्राईक मागे त्यांचं एकच मोटिव्ह आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. एका नेत्याचा राजीनामा दिल्याने संपूर्ण सिस्टम बदलणार नाहीये, पण एक हादरा बसेल, भीती निर्माण होईल आणि त्या भीतीसाठीच तिथे आंदोलन चालू आहे. मग ते आंदोलन तसं चालू आहे म्हणून त्यांना आपण अँटी नॅशनल म्हणावं का? आणि ज्या पद्धतीने सोनम वांगचूक यांना तिथून उचललं, मित्रांनो, अतिशय घाणेरडी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर त्या माणसाला तसं उचलू शकतात तर आपली काय अवस्था होईल याचा एकदा विचार करावा. आणि जे लोक या सर्व प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांनी सुद्धा एकदा विचार करावा की एखादा नीट पेपरमध्ये लीक होऊन लीक पेपर प्रेफरन्स घेऊन एखादा जर डॉक्टर तुम्हाला चेकअपसाठी आला तर तो तुमचा इलाज कसा करेल? एकाच पार्टीला पाठीशी घालून काहीही बडबड करत बसू नका. एकदा विचार करा या गोष्टीवर आणि ह्या अफवा पसरवणं थांबवा आणि सोनम वांगचूक यांच्यासारख्या थोर माणसांना अँटी नॅशनल बोलणं तर सोडून द्या. कारण हे आपल्याला शोभत नाही. पण देशाच्या प्रगतीसाठी बोला, कारण या माणसाने देशासाठी खूप कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे.